तर नवी मुंबईत गॅस सिलेंडर तुटवड्याची धास्ती दिसतेय। सानपाड्यात पहाटे 3 वाजल्यापासून नागरिकांनी रांगा लावल्या। गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होण्याच्या भीतीनं नागरिकांनी गर्दी केली। सानपाड्यात गॅस एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा दिसतायत। गर्दी वाढू लागल्यानं वादावादीच्या देखील घटना घडतायत। आपण आता सुरुवातीची लाईन पाहिली आणि त्यानंतर आता मागे काही नागरिक उभे आहेत, ते सुद्धा सकाळपासून इथे आलेले आहेत। त्यांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेतोय। तर काय सांगाल, तुम्ही किती वाजल्यापासून इथे आलेले आहात आणि एकूणच तुमची काय प्रतिक्रिया आहे? सकाळी 7 वाजून आलोय लाईनला आणि 5 तारखेला बुकिंग केलं ऑनलाईनमध्ये। आज एक हप्ता अजून आला नाही। डिलिव्हरी बॉयला फोन केला, तो म्हणला की ऑफिसमध्ये येऊन घेऊन जावं डिलिव्हरी। तर मी आज सकाळी 7 वाजून लाईनला उभी आहे। कालचे बसून आलो, काल मी 5 वाजता आलेलो, परत 4 वाजता परत गेलो, आता सकाळी 5 वाजता लाईन लावली। एवढे गाडले 300-400 वाटले लाईन लावली एवढे बघा। बाटल्या भेटत नाही, बुकिंग बी होत नाही। भेटते बोलते 4 वाजता, काल सकाळी 5 वाजता आलं, दुपारी 4 वाजता घरी गेलो, बाटलाच नाही भेटला। भेटतील बोलते, भेटत नाही। काय करायचं, याची काय तर समज केली पाहिजे काहीतरी। पण एवढी जनतेचं काय तर कोण एवढे वोटिंगसाठी तुम्ही येत आहे। 6 पासून इथं आहे आम्ही, 6 पासून आम्ही इथं आहे, तरी आम्हाला बाटलाच भेटत नाही। काल तर मारामारी झाले मारामारी होती, कोण आणि इथं कोण लक्ष पण देत नाही। मग कसं करायचं, आम्ही यांना मतदान कसं द्यायचं, काय करायचं ते सांगा तुम्ही। कॅमेरामन पंकजसह मी अदिती तरडे, पुढारी न्यूज, नवी मुंबई। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।